गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती आपल्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलच्या लाईव्ह तासिकेचं दररोज आयोजन करण्यात आलं आहे। आमच्या लाईव्ह रेकॉर्डेड बॅचचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो पहा। दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, त्यात तुम्ही सहभागी व्हा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवा, जेणेकरून आपला जास्तीत जास्त अभ्यास होईल। तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड लेक्चर आणि लिमिटेड स्वरूपात व्ह्यू तुम्हाला फेसबुक आणि यूट्यूब पेजवरती तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर प्रत्येक घटकावर 2-3-4 त्याच्यापेक्षा जास्तीत सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वजण पाहू शकतात। त्याची तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाईल। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला दिले जातील, जेणेकरून तुम्ही प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने देण्यात येत आहे। त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या क्लासेसची फी 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणारे क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले। साधारण 200-250 रेकॉर्डेड व्हिडिओ देऊन 5,000 रुपयाप्रमाणे पर्यंत कमाई करणारे क्लासेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमामध्ये आपणाला ही सर्व सुविधा फ्री उपलब्ध करून देत आहे। तरी पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। चला तर आजचा जवाहर नवोदय विद्यालयातील 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यातील भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केले आहे। आपणास सांगण्यास आम्हाला आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशाचे पुस्तक घ्या, 50-60 उतारापेक्षा जास्त आपला अभ्यास होत नाही, परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील। 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपल्याला उपलब्ध करून दिले जातील। त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका आमच्या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवर आपणास पाहायला मिळतील। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। आपल्या मित्रांना, आपल्या सवंगड्यांना, आपल्या शाळेतील दोस्तांना या तासिकेबद्दल माहिती द्या। आपला मेसेज त्यांना पाठवा, फॉरवर्ड करा, जेणेकरून ते या तासिकेचा लाभ घेतील। मी सोमनाथ सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 61 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 61 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्याचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, यही खात्रीशीर। चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 61 स्क्रीनवर पाठवला आहे। तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो, जेणेकरून तुम्ही उतारा वाचताल व या उतारावर सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य देऊ शकाल। चला, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी। अमृता माने, एवढं लवकर वाचून झाला, अभिनंदन। खरोखर वाचला असेल तर तुझं खरंच अभिनंदन। साक्षी खाडे वाचला म्हणते, कृष्णा वाचला, सृष्टी मंडळ वाचला, तुला अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वाचन झालं असेल तर आपण तुम्ही वाचन झालं असेल तर चांगलं आहे। प्रदीप वाचला, प्रशांत कोण, आय विल रीड। चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, चांगलं आहे तुमचं वाचनाचं स्पीड। चला, मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त या उताराचं आकलन होईल। चला, मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका। उतारा क्रमांक 61, शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी पौष्टिक भोजनाबरोबर व्यायामाची आवश्यकता असते। व्यायामाच्या प्रकारात सकाळचे भ्रमण हे उत्तम व्यायाम आहे, त्यामुळे आपल्या जीवनात शिस्त येते। मी सुद्धा रोज पहाटे नेहमी फिरायला जातो। सकाळी थंड हवा जेव्हा अंगाला लागते तेव्हा मेंदूला एकदम शांतता मिळते आणि शरीरातून सगळी सुस्ती लांब पळून जाते। सकाळ सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट कानांवर फार सुखद वाटतो। सकाळचे फिरणे शरीराला इतके स्फूर्तिदायक बनवते की दिवसभर थकवा जाणवत नाही।
सकाळच्या सूर्याचे दर्शन मनाला ऊर्जा देते. सकाळची थंड हवा प्रदूषणापासून पूर्णतः मुक्त असते. सकाळच्या फिरण्याच्या व्यायामाने माणसाला लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह इत्यादी रोग दूर करण्यास मदत मिळते. पहा, अशा प्रकारचा हा उतारा आहे. एकदम सोपा आणि छोटा उतारा तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यावर आपण प्रश्न पाहू. चला तर लाल रंगामध्ये पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, पौष्टिक भोजनाबरोबर कशाची आवश्यकता असते? प्रश्न पहिला, पौष्टिक भोजनाबरोबर कशाची आवश्यकता असते? पर्याय ए पाण्याची, पर्याय बी व्यायामाची, पर्याय सी आवाजाची आणि पर्याय डी शिस्तीची. उत्तर यायला लागले. ओम सोनवणे बी उत्तर टाकतोय, प्रशांत बी उत्तर टाकतोय, प्रशांत ए उत्तर टाकतोय पाण्याची, प्रदीप बी उत्तर टाकतोय, कृष्णा खाडे बी, हरी कदम बी उत्तर टाकतोय, साक्षी खाडे बी उत्तर टाकते. चला विद्यार्थी मित्रांनो, विशाल बी उत्तर टाकतोय, अमृता माने बी उत्तर. चला सर्वांचं अभिनंदन, सर्वांनी उत्तर अगदी बरोबर टाकलं आहे. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रशांतने पाण्याचं उत्तर बदललं, त्यांनी पाण्याची वाटलं होतं आधी त्यांनी. प्रशांत परीक्षेमध्ये असं उत्तर बदलायला संधी मिळत नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. पहिल्यांदा टाकण्याच्या नादात आपलं चुकू शकतं. उत्तर उशिरा आलं तरी चालेल, पण उत्तर बरोबर आलं पाहिजे. श्रीयोग बी उत्तर टाकतोय. चला सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रश्न पहिला, पौष्टिक भोजनाबरोबर कशाची आवश्यकता असते? योग्य उत्तर पर्याय बी व्यायामाची. योग्य उत्तर आहे पर्याय बी व्यायामाची. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवर. कानाला कोणता आवाज सुखद वाटतो? आपल्या कानाला कोणता आवाज सुखद वाटतो या उत्तरामध्ये आलेला शब्द सांगायचा आहे. पर्याय ए सुखद, पर्याय बी पक्ष्याचा किलबिलाट, पर्याय सी थंड हवेचा आणि पर्याय डी यापैकी नाही. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ओम सोनवणे बी, कृष्णा खाडे बी, श्रीयोग पांडव बी, प्रशांत सानप बी, सृष्टी गंगाळ बी. चला विशाल बी उत्तर देतोय, प्रदीप बी. चला आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, महेश, आसावरी, भागवत उत्तर टाका. साक्षी खाडे बी, हरी कदम बी. चला कोणाचंही उत्तर चुकलं नाही. पहा, अगदी सर्वांचं उत्तर बरोबर आलंय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा, कानाला कोणता आवाज सुखद वाटतो? योग्य उत्तर पर्याय बी पक्ष्यांचा किलबिलाट. चला बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 61 वरील प्रश्न तिसरा, सूर्याचे दर्शन टिंबटिंब. सूर्याचे दर्शन टिंबटिंब. चला माने प्रश्न क्रमांक टाकत चला, तुम्ही फक्त उत्तर टाकताय. प्रश्न तिसरा, सूर्याचे दर्शन. योग्य उत्तर द्या. पर्याय ए मनाला ऊर्जा मिळते, पर्याय बी मदत होते, पर्याय सी व्यायाम होतो, पर्याय डी रोग दूर होतात. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा. बऱ्याच जणांचं उत्तर चुकायला लागले आता. प्रश्न तिसरा, प्रशांत सानप बी म्हणतोय मदत होते. प्रयोग ए उत्तर देतोय मनाला ऊर्जा मिळते. उत्तरामध्ये बघा, उत्तर शोधा, म्हणजे तुमचं उत्तरही चुकणार नाही. तुम्ही डायरेक्ट उत्तराकडे बघून उत्तर टाकताय, पर्यायाकडे बघून. उत्तरामध्ये जर तुम्हाला शोधलं तर तुमचं उत्तर चुकणार नाही. साक्षी खाडे ए उत्तर, ओम ए उत्तर देतोय, सृष्टी गंगाळ ए, विशाल ए बी उत्तर देतोय, प्रदीप ए उत्तर देतोय, हरी कदम ए उत्तर देतोय, बऱ्याच जणांचं बी आलंय, ए आलंय, अमृता माने ए उत्तर देते. चला कोणाचे योग्य उत्तर आहे शेवटी मी सांगणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, काही जण बी दिलंय, काही जण ए दिलंय, दोन मध्ये कन्फ्युज झाले तुम्ही. श्रीयोग म्हणते बघा, खालून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, सकाळचे सूर्याचे दर्शन मनाला ऊर्जा देते. अभिनंदन श्रीयोग, ओम अभिनंदन. चला तुम्ही योग्य उत्तर शोधलंय. पहा आता प्रशांत आणि विशाल त्यांचं उत्तर बदलताय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. असं उत्तर शोधून जर उत्तर लिहिलं, भले आपल्याला 5-6 सेकंद 10 सेकंद वेळ लागेल, परंतु आपलं उत्तर परीक्षेमध्ये चुकणार नाही.
चला प्रश्न तिसरा, सूर्याचे दर्शन योग्य उत्तर आहे. पर्याय ए, मनाला ऊर्जा मिळते. अभिनंदन उत्तर मित्रांनो. ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलं होतं त्यांचं अभिनंदन. ज्यांनी बी उत्तर दिलं होतं त्यांनी उत्तर टाकताना काळजीपूर्वक टाकत चला. येत असून चुकीच्या उत्तराला गोल करून आपली मार्क घालवू नका विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न चौथा, मेंदूला केव्हा शांतता वाटते? मेंदूला केव्हा शांतता वाटते? पर्याय ए, दुपारी. पर्याय बी, सकाळच्या थंड हवेमुळे. पर्याय सी, रात्री. पर्याय डी, यापैकी नाही. ओम बी उत्तर देतो. प्रदीप बी, प्रशांत सानप बी, हरी कदम बी, श्रीयोगला उत्तर पण सापडले. वरून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये चौथ्या प्रश्नाचं उत्तर बी. अभिनंदन श्रीयोग. सृष्टी आणि बी, श्रीयोग बी, विशाल बी, सृष्टी गंडाळ बी. चला, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. अमृता माने, चौथ्या प्रश्नाचं उत्तर बी. चला, अभिनंदन सगळ्यांचं. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. मला बरं वाटतं तुमचं उत्तर बरोबर आल्यानंतर. खूप खूप आनंद होतो मनाला की मी ज्या पद्धतीने शिकवतोय ती पद्धत तुम्हाला समजते आणि तुमचे उत्तर योग्य येत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, मेंदूला केव्हा शांतता मिळते? योग्य उत्तर आहे पर्याय बी, सकाळच्या थंड हवेमुळे. मेंदूला एकदम शांतता मिळते शरीरातून. कधी मिळते? जेव्हा सकाळच्या थंड हवेने आपण व्यायाम करायला जातो तेव्हा आपल्या मेंदूला एकदम शांतता मिळते. योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न पाचवा, फिरणे. स्क्रीनवर दिसतोय पहा. प्रश्न पाचवा, फिरणे या शब्दासाठी उत्तरात आलेला शब्द. प्रश्न पाचवा, फिरणे या शब्दासाठी उत्तरात आलेला शब्द. पर्याय ए, व्यायाम. पर्याय बी, भ्रमण. पर्याय सी, थकवा. आणि पर्याय डी, पहाटे. पहा, हा शब्द तुम्हाला उत्तरात पाहिल्याशिवाय उत्तर टाकू नका. उत्तर कोणत्या वेळेत ते पण शोधून पहा आणि नंतर आपलं उत्तर टाका. उत्तर टाकण्यास उशीर झाला तरी हरकत नाही, परंतु आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. पहा, ओम बी उत्तर देतोय. प्रशांत सानप बी, सृष्टी गंडाळ बी, श्रीयोग बी उत्तर देतोय पाचव्या प्रश्नाचं. चला, बाकी त्यांनी आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, महेश, भागवत. चला, उत्तर टाका सगळ्यांनी. सृष्टी गंडाळ बी उत्तर देते. श्रीयोग बी उत्तर देतोय. कृष्णा बी उत्तर देतोय. चला, पाचव्या प्रश्नाचं उत्तर सगळ्याच बी यायला लागलंय. ओळ क्रमांक कुणाला सापडली का पहा बरं. कोणता तुम्ही म्हणताय भ्रमण शब्द आलाय तर कोणत्या वेळी? श्रीयोग म्हणतोय पहा, पहिल्या आणि तिसऱ्या वेळी 2 वेळा आलाय पहा. श्रीयोगने एकदम योग्य शोधलंय पहा. दुसऱ्या वेळीतही आलाय आणि तिसऱ्या वेळीत कुठे आलाय रे श्रीयोग? तिसऱ्या वेळी भ्रमण शब्द नाहीये. श्रीयोग फक्त दुसऱ्या वेळी शब्द आलेला आहे तो. कदम बी टाकताय पण प्रश्न क्रमांक टाकत चला. कदम. विशाल बी, प्रदीप बी. चला, वरून दुसऱ्या वेळी. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांची उत्तर बरोबर आली आहेत. प्रश्न पाचवा, फिरणे या शब्दासाठी उत्तरात आलेला योग्य शब्द आहे योग्य पर्याय पर्याय बी. चला, सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. सृष्टी साक्षी खाडे बी उत्तर देते. चला, अभिनंदन सर्वांचं. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथं उत्तर क्रमांक 61 पूर्ण केला आहे. असाच अभ्यास करत चला. तुम्हाला उत्तराच्या लिंक पाठवल्या गेल्या आहेत. त्या लिंकही सोडा. जोपर्यंत आपल्याला पैकी मार्क मिळत नाही तोपर्यंत त्या लिंक सोडवत चला. लिंक सोडवताना लिंक मध्ये आलेला उत्तरही वाचत चला, जेणेकरून परीक्षेच्या काळातही आपल्याला अशाच पद्धतीने उत्तरावरील प्रश्न सोडवण्याची सवय लागेल आणि आपले पैकी मार्क मिळतील. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं उत्तर क्रमांक 61 आपण पूर्ण करतोय. अद्याप आपल्या मित्रांना कळवलं नसेल तर कळवा, शाळेच्या ग्रुपवर पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी याचे फायदा घेतील. आपल्या नातेवाईकांना सांगा. इयत्ता 4थी 5वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या. चला, आजचे आपण इथं उत्तर क्रमांक 61 थांबवतोय. चला तर